आमच्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आदिवासी कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्रासाठी आम्ही संघर्ष करत आहोत. पण इथलचे बुलढाण्याचे SDO साहेब आणि तहसीलदार साहेब पण सेतू केंद्रावाले आमचा प्रस्ताव सुद्धा नाकारतात. मुंबई आउटलुकमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील तहसील कार्यालय येथे. आपल्यासमोर बुलढाण्यातील काही स्थानिक निवासी आहेत, त्यांच्या काही अडचणी आहेत. जाणून घेऊया त्यांच्या अडचणी काय आहेत आणि काय त्यावरती शासन प्रशासन काय करत आहे. सर्वप्रथम सर, आपलं नाव काय? माझं नाव गणेश इंगळे, बुलढाणा आदिवासी कोळी महादेव जमात बांधव जिल्हा अध्यक्ष. गणेश सर, आपल्या कलेक्टर ऑफिसला तुम्ही कोणत्या प्रयोजनाने किंवा कोणत्या तक्रारीसाठी आलेला? आमच्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आदिवासी कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्रासाठी आम्ही संघर्ष करत आहोत. पण इथलचे बुलढाण्याचे SDO साहेब आणि तहसीलदार साहेब सेतू केंद्रात जेव्हा आम्ही जातो, आमचे प्रस्ताव स्वीकारा, पण सेतू केंद्रावाले आमचा प्रस्ताव सुद्धा नाकारतात. मग आम्ही त्यांना कारण विचारतो की तुम्ही आमचे प्रस्ताव स्वीकारू शकतात, पण ते आम्हाला म्हणतात की तसा SDO आणि तहसीलदार यांचं लेखी पत्र आम्हाला द्या, त्यावेळेस आम्ही तुमचे प्रस्ताव स्वीकारतो. कोणत्या भागामध्ये गेले होते तुम्ही सेतू? आम्ही बुलढाणा शहरामध्ये असे 5 ते 6 सेतू कार्यालय आहे, त्या सर्वांकडे आम्ही जाऊन आलेलो आहे. तुमच्या ज्या जात पडताळणीसाठी तुम्ही जो जातीचा दाखला काढण्यासाठी तिथं गेला असता, तुम्ही ह्याची कंप्लेंट वरिष्ठांकडे केली आहे का? हां, मी 28/7ला मी लेखी कंप्लेंट केलेली आहे कलेक्टर ऑफिसमध्ये की सेतू केंद्रामार्फत आमचे प्रस्ताव दाखल करण्यात यावे. पण आजपर्यंत 12 तारीख असून सुद्धा त्यांनी माझ्या पत्राचं कोणतंही उत्तर अजून मला दिलेलं नाही आहे. या संदर्भात आपण स्थानिक जे आमदार, खासदार किंवा संबंधित जे काही नेते मंडळी आहे, यापैकी तुम्ही कोणाकडे किंवा संघटनेच्या मार्फत तुम्ही कोणाला निवेदन पत्र वगैरे काही दिलं आहे का? आम्ही त्या सर्वप्रथम फक्त जिल्हाधिकारी साहेब यांनाच पत्र दिलेलं आहे. म्हणजे एकंदरीत तुमच्या ज्या जात पडताळणीसाठी या गोष्टी घडत आहेत, संबंधित सेतूमध्ये गेला असता रीतसर जे काही जात पडताळणीसाठी कागदपत्र लागतात, त्यांच्याकडे बरेचसे कागदपत्र आहेत आणि त्यासाठी हे सेतूत जातात. जो पायरी आहे सो डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला जाऊन जात पडताळणी काढू शकत नाही, तर त्यांनी ज्या सेंटर नेमलेले आहेत त्या ठिकाणी ते जाऊन जात पडताळणीसाठी सर्टिफिकेटसाठी ती मागणी करण्यासाठी तिथं जातात. आपलं काय नाव सर? मधुकर धाडे. मधुकर दादा, आपण कशासाठी आलात? आम्ही 36अच्या नोंदीसाठी आलो. 36 अच्या नोंदीसाठी. मिळालं आहे मग तुम्हाला? नाही. काय अडचण येत आहे? अडचण तहसीलदाराकडे गेल्यानंतर त्यांनी पत्र देऊन मंडल अधिकारी आणि पटवारी यांना वारंवार पत्र व्यवहार करूनसुद्धा ते नोंदी करत नाही. यामध्ये म्हणजे भ्रष्टाचार आहे किंवा मग वरिष्ठांनी काही तशा निर्देशन दिलेले आहे? निर्देशन दिलेले आहे वरिष्ठांनी, पण खालचे जे आहे तहसीलदार आणि मंडल अधिकारी आणि पटवारी हे काम बिलकुल करत नाही. आणि त्यासाठी सामान्य जनतेला खूप अडचणी येत आहे. तर या 36 मध्ये काय मागणी असते? त्या 36 मागणीमध्ये हे आदिवासीसाठी हे आहे ते महसुली पुरावा तो मिळण्यासाठी इथं तुम्ही हे करता. तर आपलं कोणत्या भागातून आले आहेत आपण? मलकापूर तालुक्यातून. मलकापूर आणि नांदुरामध्ये. तर यासाठी आता तुमची पुढची पावलं काय असणार आहे? तुम्ही आता पुढे काय करणार? आम्ही आता त्याच्यासाठी कलेक्टर ऑफिसला आलो. कलेक्टर साहेबाकडे त्याची रीतसर तक्रार करतो आणि नंतर साहेब काय सांगतात त्याच्यानंतर बघू. मग बघा, हा आपला जो प्रश्न आहे हा या चॅनलच्या माध्यमातून, मुंबई आउटलुकच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहणार आहे. आणि त्यासाठी बुलढाणा कलेक्टर साहेबांकडे तुम्ही जे मागणी करत आहात, ती जर मागणी नाही झाली तर तुम्ही तुमचे पुढचं काय नियोजन असणार आहे किंवा काय तुमचा उपोषण किंवा काय अशा संबंधित? उपोषण करू तर थकलो आम्ही. कागदपत्र त्याला पुरावे देऊन बी थकलो, पण ते काम बिलकुल करत नाही. त्यासाठी 36च्या नोंदी आणि सर्टिफिकेटसाठी. आता एकंदरीत तुम्हीच एक दोघं तिघं नाही आहे, पण परंतु या जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्येच ही अडचणी तुम्हालाच आहे का सगळ्यांना आहे? पूर्ण विदर्भामध्ये ही अडचण आहे. मग यासाठी कास्ट सर्टिफिकेटसाठी
या अडचणी येतात? हां, SDO साहेब संदर्भ दुसऱ्या याचा लावून अर्ज फेटाळून डायरेक्ट जात पडताळणीकडे पाठवता. किती दिवस झाले तुम्हाला या सगळ्या संबंधित? आम्हाला जवळजवळ 2022 पासून आम्ही या कार्यक्रमात आहे. मित्रांनो, 2022 पासून 2026 उगवलेला आहे, तरी पण गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये यांच्या जात पडताळणी किंवा 36 जे काही जाती संदर्भात गोष्टी, सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र आहेत, ते मिळवण्यासाठी या समाजाच्या बांधवांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. एकंदरीत असं दिसतं आहे की पदाचा गैरवापर करण्याचा बुलढाण्यातील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलंच आहे, हे यांच्या बोलण्यावरून निदर्शनात आहे. या संदर्भात तुम्ही काही अर्ज वगैरे काही सादर केलेले त्याचं प्रत? पूर्ण अर्ज सादर केले ते त्यांनी डायरेक्ट जात पडताळणीकडे पाठवले. 20 ते 22 अर्ज मागच्या वर्षी पाठवले. काही कोर्टात गेले, कोर्टामधून भेटले सर्टिफिकेट. म्हणजे एकंदरीत मग अधिकारी जे टाळाटाळ करताय किंवा तुम्हाला देत नाही, टाळाटाळ करतात. मग याचं कारण काय की तुम्ही ते बेकायदेशीर तर काही मागणी करत नाही? नाही, आता हायकोर्ट त्याच कागदावर SDO जे कागद नाकारतो त्या कागदावर हायकोर्ट आम्हाला जात प्रमाणपत्र वितरित करते. मग हायकोर्टाला अडचण नाही, मग SDO ला काय अडचण आहे? मग त्यांना ते अधिकार दिलेले नाहीये असं म्हणायचं तुम्हाला? तसं म्हणू शकत नाही. प्रमाणपत्र देण्याचा अधिकार SDM ला SDM-लाच आहे. सब डिव्हिजन मॅजिस्ट्रेट. मग आता एकंदरीत आता या प्रश्नामधून आपण जे काही या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या ज्या अडचणी आहेत, आपण कलेक्टर साहेबांपर्यंत असेल किंवा SDM साहेबांपर्यंत, मलकापूरचे जे SDM साहेब आहेत तर त्यांच्या संदर्भात आपण ही मागणी करणार आहोत आणि यांच्या चॅनलच्या माध्यमातून यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत आहे. काका, आपल्या काही अडचणी या पुढे? सर्वप्रथम इकडे या ना, इकडे या. आपला परिचय द्या. माझं नाव श्रीकृष्ण बाळकृष्ण ताळे. श्रीकृष्ण बाबा, आपण कशासाठी आलात तिथं? आम्ही याकरता येऊन राहिलो की 2 वर्षापासून आम्ही महसूल अधिनियम 66च्या कायद्याअंतर्गत शासन परिपत्रकानुसार रितसर अर्ज करून अर्जदाराचे अर्ज पेंडिंग आहे. त्याच्यामुळे आम्ही वारंवार चक्रा मारतो. आमचं शोषण व हनन होते. आमच्या जमिनीला प्रोटेक्शन मिळत नाही. संरक्षण मिळावं या उद्देशानं आम्ही त्याच्या इकडे वारंवार येतो, पण ते आमचे कामं होऊन नाही राहिले. याकरता आम्ही अनेक लोकांशी संपर्क केला. लोकप्रतिनिधी त्याची दखल घेत नाही. कोण आहे लोकप्रतिनिधी? आता संचिती साहेब त्याला आम्ही म्हणतो तर ते म्हणतात की होईल, थांबा, आशा दाखवतात. पण आमचं 2 वर्षे झाले आम्ही ते काम करून राहिलो, पण अजून ते काम होत नाही. संघटनेच्या वतीनं आम्ही आयुक्तापर्यंत पोहोचलो. तुमच्या या जे काही तुम्ही कामासाठी आले त्याचं थोडीशी माहिती मिळेल का? काय नेमकं तो? आमचं महसूल अधिनियम 66च्या कायद्याअंतर्गत आदिवासी कास्तकार म्हणून नोंदी झाल्या पाहिजे, हा मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की जात प्रमाणपत्र वितरित करत असताना जे नियम प्रांत अधिकाऱ्याला दिले ते नियम सोडून ते भलतेच नियम हे करून अर्जदाराचा अर्ज म्हणजे चुकीच्या मार्गानं हे करतात, नामंजूर करतात. उदाहरणार्थ की जे मलकापूरचे देशमुख साहेब होते SDO, त्यानं आम्हाला निकष अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मागणी केली असता आमच्या माणसाले भटके मुक्त्याच्या निकष लावून लगे पडताळणीकडे पाठवलं, जात पडताळणीकडे पाठवलं. आणि त्या ठिकाणी आम्ही जात पडताळणीकडे गेलो असता त्या जात पडताळणीनं आम्हाला हे सांगितलं की बा तुमचं म्हणणं काय? म्हटलं आमचे अर्ज परत करा, कारण हा निकष चुकीचा आहे. त्याची तक्रार आम्ही आयुक्त साहेबाकडे केली. त्यानुसार त्याची बदली झाली. आता त्याची बदली झाली पण आमची समस्या कायमच आहे. जी समस्या होती ती कायम असून त्याच्यावरती शासन फक्त बदल्या करत आहे, त्याच्यावरती तोडगा कोणताही निघाला नाही आहे. तेथील स्थानिक जे नेतृत्व आहे तेही या गोष्टीकडे दुर्लक्षित करत आहेत आणि सामान्य जे काही हा प्रवर्ग आहे या प्रवर्गाचा शैक्षणिक किंवा नोकरी संदर्भात ज्या काही अडचणी येत आहेत त्यासाठी वेळोवेळी बुलढाणा कलेक्टर साहेबांपर्यंत ते येत आहेत, परंतु कुठल्या ना कुठल्या अर्जाला कदाचित त्या दुर्लक्षित केलं जात आहे आणि कुठंतरी यांचा जे काही वजन आहे किंवा यांचं जे मागण्या आहेत ते सरसर बाजूला केलं जात आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. आपल्या मुंबई आउटलुकच्या माध्यमातून हा मुद्दा आपण अधिकाऱ्यांच्याकडे पोहोचून त्यांच्याकडे जाब विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत. या लोकांचा या कास्ट सर्टिफिकेटसाठी किंवा जे काही त्यांचे कागदपत्र प्रमाणपत्र आहेत ते मिळवण्यासाठी तसेच संबंधित जे काही नोंदी आहेत त्या मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. यासाठी आपणही आमचा मुंबई आउटलुकच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क करावा. आपल्या जिल्ह्यातील जे काही लोक असतील
किंवा ज्या काही जाती जमाती आहेत त्यांच्या प्रमाणपत्र असेल, शासकीय कामं असतील किंवा संबंधित तुमच्या काही तक्रारी असेल सरकार संदर्भात, नेतृत्व संदर्भात किंवा जे काही स्थानिक आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद सदस्य किंवा कुठल्याही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी बोलका आपला संवाद संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई आउटलुकचा तुम्ही संपर्क करू शकतात. मी विवेक चौधरी, बुलढाणा येथून. थँक्यू.